60 में लक्ष्मण पासून गुरुराज 48 वडगाव यामधील प्राप्त उमेदवारांनी आहे वैधमध्ये मेघा मच्छिंद्र पाटील 6 अवयवमध्ये आहे। त्यानुसार मी असं जाहीर करतो की पेन पंचायत समितीच्या निवडणुकीत 43 वर्षांमध्ये मधुसेठ प्रदीप मधुशेख मात्रे 3600 नोटा 507 असे 18 अवैध मते 0 आहे। यानुसार मी असं जाहीर करतो की पेन पंचायत समिती 11,978 इतकी वैध प्राप्त मतं आहेत। तसेच मी असं जाहीर करतो की पेन पंचायत समितीच्या निवडणूक नोटा 230 इतकी वैध मते असून 15 अवैध मतं आहेत। त्यानुसार मी असं जाहीर कोण बोलतो येणार ना कोणाला रे कोणाला शिवसेनेचा वाद आला कोण बोलतो येणार ना कोणाला रे कोणाला शिवसेनेचा वाद आला 11,978 इतकी वैध प्राप्त मतं आहेत। तसेच नोटा 230 इतकी वैध मते असून 15 अवैध मतं आहेत। त्यानुसार मी असं जाहीर आता इथे प्रांत ऑफिसचे दादाचा एकच वादा एकच वादा प्रसाद दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा शिवसेनेचा कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाद आला ताई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी शिवसेना शिवसेना दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। दादा आगे बढ़ो बाळासाहेब ठाकरेंचा साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। मक्याची कणसं आम्ही नाही आणली भाड्याची माणसं अरे आंब्याच्या वनात मक्याची कणसं आम्ही नाही आणली भाड्याची माणसं अरे आंब्याच्या वनात मक्याची कणसं आम्ही नाही आणली भाड्याची माणसं एकच वादा
हा घ्या बघा 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 इकडे मुझे भाई राहा हम तुम्हारे साथ हैं। संजय दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वल्लभी भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रसाद दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रसाद दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आल्याशिवाय राहणार नाही। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रसाद दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वल्लभी ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रीति ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोण म्हणता येणार नाही। आल्याशिवाय राहणार नाही। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हरिओम शेठ 100%। हा आवाज कुणाचा? हरिओम शेठचा। येऊन येणार कोण? हरिओम शेठ आहे कोण? चला काय या दादा काय सांगाल, जिल्हा परिषद गटातून विजय प्राप्त केलेला आहे, कसं बघता या विजयाकडे? एकूणच पॅनल आपलं विजयी झालेलं आहे. खरं तर या शिव जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे व अत्यंत जबाबदारीने या निवडणुकीला सामोरं गेलो. आमचे तीनही उमेदवार जिल्हा परिषदेसाठी सौभाग्यवती पल्लवी प्रसाद भोईर, पंचायत समिती शिवमधून संजय दाया भोईर व डोलवी गणातून सौभाग्यवती प्रीती प्रशांत पाटील हे प्रचंड बहुमताने विजयी झाले. हा खरं तर विजय जनतेचा विजय आहे आणि जनतेने अक्षरशः चिडून जाऊन आणि जे जनतेला या सत्ताधाऱ्यांनी गृहीत धरलं होतं इथे पैशाच्या मस्तीने आणि सत्तेच्या मस्तीने जे बाहेरून उमेदवार इथे लादले गेले होते त्याच्या विरोधात जाऊन लोकांनी अगदी विधानसभेपेक्षा जास्त मताधिक्याने या ठिकाणी आम्हाला निवडून दिले. मी अगदी सुरुवातीपासून सांगत आलोय की आम्ही अत्यंत जबाबदारीने ही जिल्हा परिषदेची निवडणूक घेतली होती. आम्ही आमच्या प्रत्येक भाषणामध्ये आमचं शिक्षण, आरोग्य, अगदी महिला सक्षमीकरणापासून पायाभूत सुविधांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून करावयाची कामं त्याचं विजन मांडत आम्ही लोकांसमोर गेलो होतो. परंतु विरोधकांकडे फक्त सत्तेची मस्ती आणि पैशाची मस्ती याशिवाय दुसरे कोणतेही मुद्दे नव्हते आणि त्यालाच कंटाळून आणि त्याच्या विरुद्ध चिडून लोकांनी अगदी उत्स्फूर्तपणे इथे मतदान केलं आणि या सत्ताधाऱ्यांना धूळ चारलेली आहे. खरं तर आमदारांच्या घरातील सूनबाई या ठिकाणी पराभूत करून अगदी पुढे जे काही पेणमधलं राजकारण आहे ते कोणत्या दिशेने जाणार आहे आणि लोकांना गृहीत धरल्यावर कशा पद्धतीने लोक त्याचं प्रत्युत्तर देतात याचं उदाहरण या निमित्ताने लोकांनी जनतेने दाखवून दिलेलं आहे. खरं तर हा ऐतिहासिक विजय मानला जाऊ शकतो. या पुढच्या पेणच्या इतिहासामध्ये पेणच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निकाल असेल एवढं निश्चित सांगतो. शेतकरी असतील, कामगार असतील किंवा कष्टकरी वर्ग असेल, विद्यार्थी असेल, महिला सक्षमीकरण असेल, या मुद्द्यावर कसं काम केलं जाईल भविष्याच्या काळामध्ये, कारण आपल्याला ही सुवर्ण संधी मिळालेली आहे जिल्हा परिषदेमध्ये. खरं तर जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया आहे आणि त्या माध्यमातून गोरगरिबांपासून ज्यांना दैनंदिन समस्या म्हटल्या जाऊ शकतात अशावर काम करण्यासाठी अत्यंत चांगला असा प्लॅटफॉर्म या निमित्ताने उपलब्ध होतो. आमचे तिन्ही उमेदवार अत्यंत सक्षम आहेत आणि त्यासोबतच अत्यंत उच्च शिक्षित असे आमचे उमेदवार आहेत. त्यांनी पहिल्यापासूनच या ठिकाणी अगदी भाषणांमधून देखील आपण कोणती कोणती कामं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत हे अगदी सांगून दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने अगदी कष्टकरी असतील, शेतकरी असतील, कृषी विषयक व्यवस्था असतील किंवा महिला सक्षमीकरण असेल या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीने एक आउट ऑफ बॉक्स जाऊन म्हणता येईल किंवा ज्याला चाकोरीच्या बाहेर जाऊन काम करता येऊ शकतं की ज्याच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला जाऊ शकतो अशा पद्धतीने काम केलं जाऊ शकतं आणि आमचे सर्वच उमेदवार त्यासाठी कटिबद्ध असतील. सुधागड असेल, पेन असेल, भाजपच्या दिग्गज उमेदवारांना त्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पराभूत केलेलं आहे. कसं बघता या विजयाकडे आणि या सर्व परिवर्तन आणि बदलाकडे?
खरं तर आजच्या या निकालाचा अंडरलाईन म्हणता येईल ते हेच आहे की पेणमध्ये 2 सत्ता केंद्र एकत्रित आले आणि त्यांनी सर्वांनाच गृहीत धरलं आणि अशाच पद्धतीने जी काही त्यांची सत्तेची मस्ती आहे त्या मस्तीच्या जोरावर त्यांनी अगदी बाहेर जाऊन उमेदवाऱ्या करण्याचं धोरण आखलं। स्वतःला सो कॉल्ड असे चाणक्य म्हणणारे भाजपचे जे कोणी पुढारी आहेत त्यांनी अगदी फक्त पैशाच्या जोरावर इथे आपण काहीही करू शकतो अशा पद्धतीने आखणी केली होती आणि अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना विकत घेणं, पुढाऱ्यांना विकत घेणं असा जो सपाटा लावला होता। आजचा जो निकाल आहे तो या सगळ्यांना एक जोरदार चपराक आहे। आपण फक्त सत्तेच्या जोरावर आणि पैशाच्या जोरावर सर्वच जनतेला विकत घेतलं जाऊ शकतं हा जो माज होता या सत्ताधाऱ्यांचा तो माज या निमित्ताने उतरवलेला दिसून येतो। आणि खरं तर या पेण विधानसभा मतदारसंघातील पुढील राजकीय वारे कसे असतील आणि पुढील राजकीय घडामोड कशी असेल याच द्योतक या आजच्या निकालावरून दिसून येतं। ताई, काय सांगाल, कसं बघता या विजयाकडे? अतिशय परिश्रम केलेले आहेत आणि जनतेच्या विकासाभिमुख, लोकाभिमुख राज्य स्थापन करण्याची तुमची संकल्पना एकूणच होती, काय सांगाल? नमस्कार। सर्वप्रथम तर सगळ्या जनतेने जे मला भरभरून एवढं मत दिलं आहे, ज्यांनी माझ्या ह्या विजयाचा मोठा वाटा म्हणायला पाहिजे, सर्वसामान्य सगळे आम्ही लोक आहोत। तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हा जो विजय आहे तो विकासाचा आहे। म्हणजे ह्या विकासाच्या जोरावर आज इथे हे विजय आमचा साजरा करत आहोत आणि ही मशाल आम्ही पेटवली आहे आणि फाईट आहे स्टील ऑन। आता अजून पुढे आम्हाला भरपूर कामं करायची आहेत आणि विजय हा साजरा करण्यासाठी मी सर्वांचा इथे धन्यवाद करते आणि सर्व जे काही लहान पोरं किंवा जे काही सगळ्यांनी इथे रात्रंदिवस आमच्यासाठी झटलेत त्याच्यासाठी सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीच्या या विजयाकडे बघता? एकूणच आपण अनेक सभांमध्ये जनतेच्या विकासासाठी बदल हवा असं म्हटलं होतं, काय सांगाल? शिवगणातून पल्लवीताई कसं होईल जिल्हा परिषदेसाठी आणि प्रीती प्रशांत पाटील या दोन्ही पण गंधरातून आणि संजय दह्या होईल मी स्वतः पंचायत घरातून निवडून आलेला आहे। खरं तर हा विजय हा या सर्वांच्या कार्यकर्त्याचा आहे। इथं धनदानग्याची सत्ता होती, त्यांना वाटत होतं की आम्ही सत्तेजवळ काही करू, पैशाजवळ काही करू, परंतु या गोरगरीब जनता आणि कार्यकर्ते जीवावर या आमच्या तिन्ही सीटा भरघोस मध्ये निवडून आल्या आणि त्यांना अशी चक्रात बसली की आता पुन्हा ते असं धाडस करणार नाही। आदिवासी वाड्यापाड्यांमध्ये विकास असेल किंवा रोजगाराच्या ज्या संधी आहेत कशा निर्माण केल्या जातील भविष्याच्या काळात? आमच्या इथे संबंध तुम्ही 7 ते 8 वाडे आहेत, म्हणून त्यांच्या जनसामान्यांचे प्रश्न असतील, रस्ते प्रश्न असतील, लाईटचे असतील, पिण्याचे प्रश्न असतील, त्यासाठी आम्ही अहोरात्र काम करतो आणि त्या कामाच्या जोरावर त्या जनतेने आदिवासी विकासाच्या माध्यमातून आम्हाला इथं भरघोस पाठिंबा दिलेला आहे। ताई, काय सांगाल, कसं बघता आजच्या विजयाकडे आणि जनतेच्या विकासासाठी काय धोरण आहे आपलं नेमकं? अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आजचा विजय, आजचा निकाल हा नागरिकांनी आणि या मतदारांनी दाखवून दिलेला आहे की आजचं यावेळेचं जे मतदान झालेलं आहे ते अगदी सुज्ञ नागरिक बनून अगदी त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे की कोणत्याही इथलं पैशाने, माझा विभाग हा पैशाने विकला जात नाहीये, तर एक प्रामाणिक सुज्ञ मतदान होऊन अगदी खूप भरघोस मतांनी आम्हा सगळ्यांना निवडून दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून अभिनंदन, आभार मानते।